गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। तर आज मी परत आले आहे आणखी एक नवीन अनुभव घेऊन। तर हा अनुभव आपल्याकडे आला आहे संभाजीनगरवरून, पडेगाव संभाजीनगरवरून। अनुभवधारक आहेत सौ मंदाताई श्रीपाद चितळे। बघा, मध्ये आपल्याकडे एक अनुभव आला होता श्री मिलिंद रानाडे यांचा। तर त्यांनी आपल्याला हा त्यांच्या बहिणीचा अनुभव पाठवलेला आहे। तर बघूया अनुभव। श्री गजानन जय गजानन। 1978चा हा एक चमत्कारच जणू मी सांगत आहे। मी, माझी मोठी बहीण, भाऊजी व मधली बहीण असे 4 जण शेगाव येथे दर्शनाला जायचे ठरले। आदल्या दिवशी महाराजांचे आवडते 21 मोदक तयार केले। ते तळून एका ताटात ठेवताना एक मोदक खाली पडला, त्याला थोडे पीठ लागले। त्यामुळे मोठ्या ताईचे मन नाराज झाले। तरी पण ते मोदक एका डब्यात ठेवले व सकाळी जाताना तो डबा आम्ही बरोबर घेतला। आम्ही 11 वाजता एसटीने शेगावला पोहोचलो। त्या काळात एवढी गर्दीही नसे। आम्ही समाधीवर डोके ठेवून पाया पडलेलो मला चांगले आठवते। बरे, आम्ही दर्शनाला जायचे म्हणून 21 रुपयांचे पेढे घेतले व खाली दर्शनाला गेलो। समाधीपुढे मोदक न ठेवता पेढे ठेवावे असे बहिणीला वाटले, पण काय, पिशवीमध्ये पेढेच सापडेना। खूप शोधले, पण सारखाच मोदकचाच डबा हाती लागत होता। मग पुजारी म्हणाले की काय झाले? तेव्हा ताई म्हणाली, आम्ही औरंगाबादवरून दर्शनाला आलो आहोत। दर्शनाला यायचे म्हणून मोदक तयार करून आणले आहेत, पण ते तयार झाल्यावर एक मोदक खाली पडला, त्याला पीठ लागले, म्हणून मन धजावत नव्हते, म्हणून मी पेढे घेतले, पण आता पेढेच सापडत नाहीत। तेव्हा गुरुजी म्हणाले, महाराजांना मोदक आवडतात, आणा इकडे ते मोदक। असे म्हणून गुरुजींनी तो डबा महाराजांच्या पुढे ठेवला। मग गुरुजींनी त्यातील 3 मोदक मूर्तीपुढे ठेवले व उर्वरित मोदकाचा डबा ताईकडे परत दिला। पायऱ्या चढून आम्ही वर आलो व ताई सगळ्यांना प्रसाद वाटायला लागली। तर काय, पेढे हाती लागले। काय चमत्कार म्हणावा। महाराजांना मोदकच पाहिजे होते की काय, कारण ते घरून करून नेले होते। ज्यावेळी समाधीसमोर पेढे ठेवण्यासाठी पेढे शोधले, त्यावेळी पेढे सापडलेच नाहीत व सारखेच मोदकच हाती लागत होते। आणि आता प्रसाद वाटताना मात्र पिशवीत लगेच हाताला पेढे लागले। त्या मोदकामध्ये भक्तिभाव होता आणि महाराजांना भक्तिभाव हाच हवा। त्यामुळे त्यांनी पेढे न स्वीकारता मोदकांचा स्वीकार केला। मी हे जे काही सांगत आहे ते त्रिवार सत्य आहे। अशा प्रकारे महाराजांना घरच्या मोदकांचा नैवेद्य ताईंनी दाखवून त्या आपल्या संभाजीनगरला परत गेल्या। बघा, इथे श्री गजानन विजय ग्रंथातील अध्याय क्रमांक 16 मधील एक प्रसंग मला आठवतोय। तो म्हणजे श्री दासगणूंनी त्यात लिखित केले आहे की भाऊ कवर यांनी महाराजांसाठी भाकरीचा नैवेद्य आणलेला होता। तर महाराजांनी त्यांचे 1 वाजता जेवणाची वेळ असूनही ते भाऊ कवरासाठी थांबले होते। बाळाभाऊ त्यांच्या पुढे जिलेब्या, मोतीचूर, खीर ह्या पक्वानांनी परिलुप्त असे नैवेद्यांची ताटे बाळाभाऊ वरच्यावर महाराजांपुढे आणून ठेवत होते, परंतु महाराजांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण
त्यांचे चित्त हे कवराच्या भाकरीवर गुंतले होते, कारण त्यात भक्तिभाव होता. त्याचप्रमाणे येथेही असेच घडले आहे की मनताईंनी विकत घेतलेले पेढे न रुचता महाराजांना त्यांच्या हातून बनलेले मोदक हवे होते आणि त्यांनी त्या मोदकाच्या नैवेद्याचाच स्वीकार केला. तर असा हा आजचा अतिशय छान असा अनुभव होता. तुमच्याकडेही जर महाराजांचे असेच अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा. तुम्ही तुमचा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता. शक्य नसेल तर तुम्ही मला ऑडिओ स्वरूपातही तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. जर तुम्हाला तुमचे नाव सांगायचे नसेल तर एक फक्त श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर सांगितला जाईल. असेच महाराजांचे आणखी अनुभव बघण्यासाठी आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. जास्तीत जास्त श्रीभक्तांपर्यंत आपले अनुभव शेअर करा, कारण आपल्या या उपक्रमाचा एकमेव उद्देश आहे की श्रीभक्तांना आलेले अनुभव, त्यांचे ते दृष्टांत इतर श्रीभक्तांपर्यंत पोहोचवणे, आणि यात मला सर्व श्रीभक्त सहकार्य करतील अशी आशा बाळगते. भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण